तर मंडळी, अद्वैत हा सोहमला म्हणत असतो की ठीक आहे, खऱ्यांनी तिला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, परंतु ती आपल्यासोबत डान्स का करत होती? सोहम तिला म्हणतो की अरे दादा, तुला खरं सांगू का, तिला डान्स करण्यासाठी मीच सांगितलं होतं. अरे बघ ना तूच, की खऱ्यांनी तिला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि नंतर तू तिच्यावर एवढे ब्लेम लावलेस. तिला किती वाईट वाटलं असेल. त्याच कोपऱ्याला उभी होती आणि तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा होतं, म्हणून मी तिला डान्स करायला बोलवलं होतं. सगळेजण इकडे एन्जॉय करताय आणि बिचारी एकटीच तिकडे उभी, कसं वाटतं ते? अद्वैत म्हणत असतो की सोहम, अरे तुला समजत कसं नाही की ती मुलगी जेव्हा माझ्या समोर येते तेव्हा माझं डोकं बंद होतं. तितक्यात राहुल तिथे येतो आणि म्हणतो की अरे ब्रो, काय झालं? अगदी खालीपर्यंत तुझा आवाज येतोय. 2 दिवसात लग्न आहे तुझं. बरं चल, सगळं जाऊ दे. तू काय बोलला होता की लग्नाचे विधी खूप इम्पॉर्टंट असतात, मग एक विधी राहिलाय. अद्वैत विचारतो की कुठला विधी? तर राहुल सांगतो की अरे बॅचलर पार्टी. अद्वैत म्हणतो की नाही, माझा मूड नाही आज. राहुल म्हणतो की सोहम सांग रे ब्रोला एकदा. सोहम म्हणत असतो की दादा ऐक ना, बॅचलर पार्टी तर शेवटी झालीच पाहिजे. शेवटी लग्नानंतर तू आमच्या वाट्याला थोडीच येणार आहे. ते झालं ते जाऊ दे, परत नाही होणार असं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, दोघंही आता पार्टीसाठी तयारी करा. आता त्यामुळे राहुल आणि सोहम खूप खुश झालेले असतात आणि म्हणत असतात की नैना वहिनीचा विजय असो. राहुल म्हणतो की आता सगळेजण झोपले की पार्टी इज ऑन. तर इकडे रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असताना कला ही तिचं काम करत असते, तर संगीता मात्र झोपलेली असते, परंतु विचार करत असते की आतापर्यंत जे काही घडलं त्या सगळ्याचा ती विचार करत असते की कशा प्रकारे चांदेकरांना नैना आवडली, अद्वैतला नैना आवडली आणि मग नैनाचं आणि अद्वैतचं लग्न ठरल्यानंतर एक एक अपशकुन व्हायला लागला. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याच वेळी नैना देखील राहुलचा विचार करते. दोघींनाही झोप येत नसते आणि दोघीही इकडनं तिकडे होत असतात. काजू मात्र या दोघींच्या चक्करमध्ये फसत असते. काजू म्हणते की काय चाललंय यार तुमचं, दोघीही मला झोपू देत नाही. संगीता म्हणते की आता झोप येईल तेव्हा झोपू ना, जाऊ दे, माझ्यामुळे उगाच तुमची झोपमोड होईल, मी जाते इथून. असं म्हणून आता संगीता तिथून निघून जाते. कला म्हणते की अगं गुंड्या, कशाला आईला असं बोलली, जा बरं तिला बोलावून आण परत. तर नैना म्हणते की थांब तू, मी जाते आईला बोलवायला. आणि मग नैना तिथून निघून जाते. संगीता आता बाहेर येऊन बसलेली असते. नैनाही तिथे येते. त्यानंतर कला आणि काजू देखील आलेले असतात. नैना म्हणत असते की मम्मा अगं काय झालंय तुला? तेव्हा संगीता म्हणत असते की अगं काय सांगू तुला, मला तुझी फार काळजी वाटते. अगं तुझ्या लग्नाच्या विधीमध्ये किती अडचणी आल्या, किती संकट आली. नैना म्हणते की मग त्यात एवढं काय आहे मम्मा, कशाला एवढा विचार करते, जस्ट चिल. संगीता म्हणत असते की हेच तुझं चुकतं. आता जे काही झालं ते सांभाळायला मी आणि कला होतो, पण उद्या सासरी कोण सांभाळणार आणि कोण काळजी घेणार? काजू म्हणत असते की खरे बाई, अहो टेन्शन नाही घ्यायचं, तिचा नवरा आहे ना टेन्शन घ्यायला. आणि जर असं नाही झालं तर तुझी लाडकी लेक तुला कॉल लावेल आणि ऐक ना मम्मू काय झालं माहितीये का, असं म्हणून आता सर्वजण हसायला लागतात. संगीता म्हणते की तरी मी विचार करत होते की आतापर्यंत मी माझ्या नैनीशी बोलते आणि काजूने नाक कसं नाही खुपसलं मध्ये. काजू म्हणते की ते काहीही असलं ना खरे बाई, टेन्शन लेने का नाही, खाने का पिणे का और मस्त सोने का. संगीता म्हणते की तुम्हा पोरींना कधीच कळायचं नाही, लेक सासरी जाताना आई बापाला कसलं टेन्शन असतं ते. कला म्हणत असते की अगं आई तू नको टेन्शन घेऊ आणि तू काळजी करू नको, नैनाताईचं लग्न खूप छान पार पडेल आणि ती सासरी सुद्धा अगदी आनंदात राहील. नैना म्हणत असते की हो मम्मा, नको काळजी करू इतकी. संगीता म्हणत असते की बरं, पण आज जेव्हा अद्वैतराव अचानक संगीतामध्ये आले आणि त्यांनी कलाला नाचताना बघितलं, माझ्या काळजात असं एकदम धस्स झालं. मी कसं बस त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण मला काही ते झेपेना. शेवटीच मीच नैनीला म्हटलं की काहीही कर आणि अद्वैतरावांना तू समजव. आज नैनाची ही परीक्षा होती, पण नैना अगदी 100 मार्कांनी पास झाली. आणि संगीता नैनाला सांगत असते की आता तू लग्न करून तर जाशील, परंतु असेच मोठमोठे प्रसंग पुढे येत राहणार आहे. पण काहीही झालं आणि कुठलाही प्रसंग आला तरी अद्वैतरावांना सांभाळायचं, त्या घराला सांभाळायचं आणि त्या घरामध्ये स्वतःचे पाय रोवून ठेवायचे, समजलं तुला? तेव्हा नैना संगीताला मिठी मारते. कला आणि काजू देखील संगीताला मिठी मारतात. तर नैना मनात म्हणत असते की मम्मा तू अजिबात काळजी करू नको, तुला हवं तसंच सगळं होणार आहे आणि त्या घरामध्ये मी सुखाचा संसार करणार आहे, पण राहुल सोबत करणार आहे. तर इकडे अद्वैत, सोहम आणि राहुल त्यांची बॅचलर पार्टी करत असतात. अद्वैत त्या दोघांना म्हणत असतो की तुम्ही मॅड आहात मॅड. राहुल म्हणतो की पण ब्रो, लग्नानंतर नैना वहिनी थोडीच आम्हाला तुझ्यासोबत अशी पार्टी करून देणार आहे. सोहम म्हणतो की आता तिने पार्टी जर करून दिली तर हा येईल ना. तर अद्वैत म्हणत असतो की नाही रे, नैना तशी नाहीये. सोहम म्हणतो की अरे पण तू तसा आहेस त्याचं काय? अद्वैत म्हणतो की नाही रे, मला खात्री आहे की नैना मला तुमच्यापासून
मनापासून कधीही तोडणार नाही. अद्वैत नैनाचे फोटोज बघत असतो तर सोहम म्हणतो की काय दादा, नैना वहिनीचे फोटो बघतोयस ना? अद्वैत म्हणतो की अरे ऍक्च्युली सांगू का, नैना खूप छान मुलगी आहे, म्हणजे एकदम बेस्ट आहे, समजूनही घेते छान. आता ह्या तिघांनी भरपूर दारू प्यायलेली असते तर राहुल म्हणतो की ब्रो तुला सिक्रेट सांगायचं हा? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, अरे मी जेव्हा नैनाला स्टेजवर डान्स करताना बघितलं होतं ना तेव्हाच ठरवलं होतं की हिच्याशी लग्न करायचं. ऍक्च्युली माझ्या आयुष्यात मला जे हवं होतं ते आता मिळणार आहे. ज्या सुखी आयुष्याचं मी स्वप्न बघितलं होतं ते आता पूर्ण होणार आहे. राहुल म्हणतो की त्यात काय नवीन आहे ब्रो, आणि जे तुला हवं असतं ते तर तुला नेहमीच मिळतं. अरे ब्रो, ह्या गोष्टीचं मला किती दुःख होत असेल तुला कळतंय का? जेव्हा मी एखाद्या गोष्टीमध्ये जातो आणि तू मध्ये पाय घालतो तेव्हा मला काय वाटत असेल? मी चालत असताना तू मला पाय घालून पाडतो खाली. आता ह्या तिघांनाही चांगलीच चढलेली असते त्यामुळे ते खरं खरं बोलत असतात. सोहम म्हणत असतो की राहुल दादा तू काही चुकीचं बोलतोय का, म्हणजे मला काही कळत नाहीये काय बोलतोस ते. राहुल म्हणत असतो की अरे सोहम खरंच बोलतोय की, आणि माझ्या या घरावर, माझ्या या बिझनेसवर, सगळ्या गोष्टींवर याने पाय ठेवलाय. आणि ते आहेत ना आबासाहेब चांदेकर, ते नेहमी याच्यावरच विश्वास ठेवतात. म्हणजे अद्वैत नेहमी हिरो आणि राहुल नेहमी झिरो. पण ठरवलंय मी आता, तुम्हाला विश्वास नाहीये ना माझ्यावर? सगळेजण माझ्या कॅपॅसिटीवर डाऊट करतात, पण माझा विश्वास आहे माझ्या स्वतःवर आणि कॅपॅसिटीवर. मी एक सेल्फ मेड मॅन आहे. तर आता राहुल तर बोलत असतो परंतु अद्वैत आणि सोहम ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. तर राहुल म्हणतो की आता मी माझं सिक्रेट सांगू? अद्वैत म्हणतो की हो सांग. आता राहुल म्हणतो की अद्वैत, जिच्यासाठी तू वेडा झालायस ना आणि जिच्यावर तू एवढं प्रेम करतोस ना, ती नैना माझ्यावर प्रेम करते. तिला काहीही इंटरेस्ट नाहीये तुझ्यामध्ये लग्न करण्यात. शी लव्हज मी, शी लव्हज राहुल अँड शी हेट यू. असं म्हणून आता राहुल जेव्हा मागे बघतो तेव्हा सोहमही झोपलेला असतो आणि अद्वैत देखील. राहुल त्या दोघांनाही उठवत म्हणत असतो की कळलं का तुम्हाला, कळलं का? परंतु ते काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात आणि मग राहुल सुद्धा तिथेच पडतो. तर आता सकाळ झालेली असते. राहुल सगळ्यात पहिल्यांदा उठतो आणि त्याला आठवतं की रात्री तो काय काय बोललाय, आणि मग तो म्हणत असतो की शट्स यार, मी सगळी चूक केली. काय गरज होती मला प्यायची? आतापर्यंत नीट चाललं होतं आणि आता सगळी माती करून टाकली मी. तर राहुल आता उठून त्याच्या रूम मध्ये आलेला असतो. तर नैना आता राहुलला कॉल करते. राहुल म्हणतो की काय झालं? नैना म्हणते की आता बघ ना तुरी, त्या अद्वैतवर माझं प्रेम नसताना सुद्धा त्या अद्वैत सोबत मला प्रेम असल्यासारखा डान्स करावा लागला. पण मला ना आता ह्या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आलाय. मी तुला खूप मिस करते आणि भीती सुद्धा वाटते. राहुल म्हणतो की मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस? मी तुला दुसरं कोणाचंही होऊ देणार नाही. नैना म्हणत असते की हो, आता फक्त शेवटचे 2 दिवस राहिलेत. आज हळद आणि उद्या लग्न. तर कला ही मागे येऊन उभी असते आणि ऐक ना, आय लव्ह यू सो मच, बाय असं म्हणून आता नैना फोन ठेवते. तर नैना जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिला कला दिसते आणि ती खूप घाबरते. तर कला म्हणते की अगं ताई, आय लव्ह यू टू. आणि अगं लग्नाला फक्त 2च दिवस राहिले, पण किती ते प्रेम आणि किती तो विरह. अगं असं होत असतं का कधी? म्हणजे बघ ना, तू त्या अद्वैतच्या प्रेमात इतकी बुडालीयस की तू स्वतःला सुद्धा विसरलीयस. आणि अगं अख्खे 2 दिवस बाकी आहेत, म्हणजे 48 तास बोलायचं ना अजून. नैना म्हणत असते की नको ना ग चिडवू मला. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, नाही चिडवत, आपल्याला हळदीसाठी मावशीकडे जायचंय ना, तू तयार हो. तर आता कला तिथून निघून गेलेली असते. तर नैना मनात म्हणत असते की बापरे, मला वाटलं की कलाने सगळं ऐकलं. जर कलाने आता सगळं ऐकलं असतं ना तर खूप गोंधळ होऊन बसला असता. माझं नशीब की मी वाचले. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैतला हळद लागत असते आणि कला तिथे अद्वैतच्या मुंडवळ्या घेऊन आलेली असते आणि तिथे एका मुलाला ती मुंडवळ्या देते आणि म्हणते की ह्या अद्वैतच्या मुंडवळ्या आहेत, तुम्ही त्यांना द्या. आणि त्याच वेळी अद्वैतने कलाला बघितलेलं असतं आणि कलाला बघितल्यावर अद्वैत खूप रागवतो आणि तिच्या मागे पळायला लागतो. अद्वैतला हळद लागलेली आहे. वेळी अद्वैत हा कलाला धडकतो आणि अद्वैतची उष्टी हळद ही कलाला लागलेली असते. तर मित्रांनो असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.